सर्व पत्रकार बंधू भगिनींचं स्वागत. बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीतर्फे या ठिकाणी जे स्मारकाचं काम चालू आहे, प्रकल्पाचं काम चालू आहे, त्याचा एक आढावा जनतेच्या माहितीसाठी आपल्या मार्फत सादर करण्यात येत आहे. सर्वांना माहीतच आहे की शिवतीर्थाजवळील महापौर बंगला या ठिकाणी महाराष्ट्र शासनातर्फे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. स्पर्धात्मक प्रक्रियेतून या प्रकल्पासाठी वास्तुविशारद म्हणून, आर्किटेक्ट म्हणून श्रीमती आभा नारायण लांबा यांची निवड करण्यात आली. त्याचबरोबर MMRDA यांना प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर निविदा प्रक्रिया होऊन पहिल्या टप्प्याचं जे बांधकाम करायचं होतं ती निविदा टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड यांची स्पर्धात्मक त्या निविदेतून निवड करण्यात आली. आतापर्यंत ते बांधकामं जी आहेत तिथली ती 58% पूर्ण झालेली आहेत आणि पुढच्या मे महिन्यापर्यंत 2023च्या मे महिन्यापर्यंत पहिल्या टप्प्याचे बांधकामं जी आहेत ती सगळी पूर्ण होतील. यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या म्हणजे त्या ठिकाणी सागरी किनारा मार्ग नियमन आहे, त्याचबरोबर जुना महापौर बंगला ही वारसा वास्तू आहे, हेरिटेजचा दर्जा आहे त्याला, आणि पर्यावरणविषयक सर्व परवानग्या ह्या प्राप्त करून घेण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणी असलेली जी झाडं आहेत ते सगळे वृक्ष त्यांचं जतन करण्यात आलेलं आहे. एकही झाड त्या ठिकाणी तोडण्यात आलेलं नाही. आणि त्याचबरोबर हेरिटेजचा दर्जा असल्यामुळे वारसा वास्तू मुख्य रस्त्यावरून ती वास्तू नेहमी दिसली पाहिजे अशी रचना करण्याची अट असल्यामुळे त्या ठिकाणी उंच इमारती न बांधता जास्तीत जास्त भूमिगत बांधकामं करण्यात आलेली आहेत, म्हणजे ज्याला बेसमेंट म्हणतो आपण, तशा प्रकारची त्याच्या वास्तू तयार करण्यात आलेल्या आहेत. आमची जी प्रशासकीय इमारत आहे छोटेखानी ती जवळजवळ पूर्ण होत आली आहे आणि बाकीची कामं आहेत ही प्रगतीपथावर आहे. याचबरोबर आता पुढचा टप्पा सुरू करण्यासाठी MMRDAने एक कन्सल्टंट नियुक्त करण्यासाठी निविदा मागवली आणि त्यामध्ये EDC क्रिएटिव्स टेक्नॉलॉजी सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला नियुक्त करण्यात आलेलं आहे. आता ते पुढे जसं ते माननीय बाळासाहेबांच्या जीवनातून प्रेरणादायक अशा ज्या काही गोष्टी आहेत, जे विचार आहेत, त्यांचं सादरीकरण त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि वेगवेगळ्या माध्यमांमधून सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी सल्लामसलती सुरू आहे. अनेक ज्येष्ठ अशा व्यक्तींशी चर्चा आणि त्यांच्याकडून काही सल्ला घेण्याचं काम चाललेलं आहे. त्याचबरोबरीनं एक कार्यगट नियुक्त करण्यात आलेला आहे आणि त्याचे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही माननीय उद्धव साहेबांना विनंती केलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ज्ञानेश महाराव, ज्येष्ठ पत्रकार, संपादक, तसंच ठाकरे फॅमिली या पुस्तकाचे लेखक हे त्याचे एक सदस्य आहेत. दुसरे सदस्य सचिन परब, प्रबोधनकार.com हे जे संकेतस्थळ आहे, वेबसाईट, हे ते अनेक वर्ष चालवत आहेत आणि त्यांचा ह्या विषयाचा अत्यंत सखोल असा अभ्यास आहे. ते सचिन परब आहेत. आणि तिसरे डॉक्टर संजय पाटील, हे मुंबई विद्यापीठामध्ये संशोधक आणि अभ्यासक आहेत. त्यांनी PhD सुद्धा केलेली आहे आणि त्या डॉक्टर संजय पाटील, सचिन परब आणि ज्ञानेश महाराव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अभ्यास गट संपूर्ण या स्मारकामध्ये बाळासाहेबांचं जीवनपट उलगडून दाखवणारं जे कथानक आहे ते सादर करणं आणि निज्ञा प्रसंगांची गुंफण करणं अशा प्रकारचं काम ह्या अभ्यास गटाच्या मार्गदर्शनाप्रमाणे केलं जाणार आहे. साधारणपणे हे पुढचं काम आहे ते पूर्ण होऊन मार्च
नंतर ह्याचं प्रत्यक्ष काम तिथे सुरू होईल. परंतु 2023च्या अखेरीपर्यंत ह्या स्मारकाचं संपूर्ण काम पूर्ण होऊन ते जनतेसाठी खुलं करावं अशा प्रकारचं नियोजन आहे. हे सगळं होत असताना आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला आणि सर्व जनतेला, महाराष्ट्रामध्ये असंख्य बाळासाहेबांचे चाहते आहेत, त्या सर्वांना अशी विनंती करतो की त्यांच्यापाशी बाळासाहेबांच्या काही आठवणी असतील, काही छायाचित्र असतील, काही लेख किंवा अशा प्रकारचं साहित्य असलं तर त्यांनी आम्हाला ते साहित्य उपलब्ध करून देऊन, त्या आठवणी उपलब्ध करून देऊन सहकार्य करावं. त्यामुळे हे स्मारक हे अधिक जास्त परिपूर्ण होऊ शकेल. अशा प्रकारची ही प्राथमिक माहिती मी आपल्याला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतर मी वास्तुविशारद आभा नारायण लांबा यांना विनंती करतो की त्यांनी या प्रकल्पाचं जो आढावा आहे घ्यायचा त्या दृष्टीने सादरीकरण करावं. आभा लांबा. Given the fact that we have a very historic building, the Mayor's Bungalow on the sea, which is also associated with Balasaheb in his lifetime, since all the Shivaji Park, the speeches were all in that area. The building is a heritage building, and you can see that this is the new design. हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला, प्रतिभेला आणि व्यक्तिमत्वाला साजेसं हे दिमाखदार संग्रहालय मुंबईच्या मध्यवर्ती प्रभागात आणि शिवतीर्थाच्या शेजारी वसते. प्रवेशद्वारात असलेला देखणा स्वागत कक्ष आपल्याला प्रसन्न वदने स्वागत करत, तमाम बंधू भगिनी आणि मातांनो अशा आपुलकीच्या हाकेची आठवण करून दिल्याशिवाय राहणार नाही. आत प्रवेशल्यानंतर भव्य दिव्य आणि प्रसन्न वास्तूचा परिसर आणि अंगणात असलेलं कुंड सदृश्य नितळ शांत पाण्याचं चौसोपी जलाशय लक्ष वेधून घेतं आणि शरीराची व मनाची प्रसन्नता वाढवतं. आणि ती वास्तू जणू बाळासाहेबांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वासारखी प्रगल्भ विचारांनी परिपूर्ण असलेली प्रतिमाच समोर उभी असल्याचं भास होते. आणि समोर उभे राहून ते आपल्याशी जणू संवाद साधतायत असं वाटून जातं. पाय आपसूक त्या वास्तूच्या तळघराकडे वळतात आणि आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यावर जसं सकारात्मक आणि शक्तिपीठाचं वलय अनुभवतो, तोच अनुभव इथं यायला सुरुवात होते. हा तमाम मराठी साम्राज्याचा समृद्ध असा गाभाराच असावा याची अनुभूती येते. बाळासाहेबांच्या शब्दांना धार देणारा त्यांचा कुंचल्याचा फटकारा कायमच प्रभावी ठरला. आणि प्री प्रेसमध्ये काम करणारे कार्टुनिस्ट वाईट प्रवृत्तींचा कर्दन काय ठरले तेच बाळासाहेब त्यांच्या विविध छटांमधून आपल्याला इथं दिसणार आहेत. जुन्या मात्र चिरतरुण तसबिरीतून बाळासाहेबांच्या झंझावाती प्रवासाची इथली दालनं साक्ष देतील. काही चित्रफिती, काही भास निर्मिती करणारे अद्ययावत तंत्रज्ञान वापरून व्हर्च्युअल रियालिटीद्वारे दिसणारे प्रसंग, बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला विशद करणारे दृकश्राव्य चित्रपटमय दाखले इथं पर्यटकांना वेगळ्या विश्वात घेऊन जातील. आणि मागील बाजूस भव्य सागरी किनाराची गाज या संग्रहालयाची भव्यता विशद करेल. आदरणीय प्रबोधनकार यांनी बाळासाहेबांना वेगळी दृष्टी दिली, विचारांचं सामर्थ्य बहाल केलं आणि बाळासाहेब तरुणपणीच त्यांच्या विचारांवर मार्गस्थ झाले. ती कौटुंबिक जडणघडण आणि समाज प्रबोधनातून राजकीय वाटचाली सुरुवात केलेला प्रवास, त्या प्रवासाचं सचित्र दर्शन इथं तुम्हाला घडणार आहे. याच काळात प्रबोधनकारांनी बाळासाहेबांना संघटनेचं नाव बहाल केलं, अर्थात शिवसेना.
महाराष्ट्राच्या जडणघडणीत बाळासाहेबांचं आणि शिवसेनेचं योगदान स्वतंत्र ठसा उमटवणार आहे. मराठी माणसाच्या मूलभूत हक्कासाठी बाळासाहेबांनी जंग पछाडला, आपला आवाज उठवला आणि तो आवाज पाहता पाहता लोकप्रिय आणि घराघरातला आवडता आवाज ठरला. त्यांची जडणघडण आणि राजकीय पातळीवरचं ठळक महत्व याची देही याची डोळा तुम्हाला या दालनात अनुभवायला मिळतं. शिवसेना पहिला नगरसेवक, पहिला महापौर, आमदार, खासदार ते शिवसेनेचा मुख्यमंत्री असा झंझावाती प्रवास इथं तुम्हाला बघायला मिळतो. या सगळ्या प्रवासात या शहराची, राज्याची, देशाची भरभराट व्हावी, गरजूंना न्याय मिळवून द्यावा, गुन्हेगारांना वचक बसावा आणि कला, संस्कृती, साहित्य व लोकहिताचं कार्य सफल व्हावं असं आयुष्याचं ध्येय ठेवून जगणारा हा सम्राट करोडोंच्या हृदयात साठवला जातो. तेव्हाच त्या व्यक्तिमत्वाला हिंदू हृदय सम्राट अशी बिरुदावली लाभते. या महापौर बंगल्याच्या वास्तूत फक्त राजकीय व्यक्तीच नाही तर सर्वसामान्यांना सुद्धा प्रवेश मानानं मिळावा, हाच या संग्रहालय इथं करण्यामागचा उद्देश. याचं दर्शन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या शेवटच्या प्रवासात ठळकपणे दिसलं. त्या आठवणींचा कक्ष तुम्हाला आणखी गर्भ श्रीमंत आणि भावना समृद्ध करतो. संग्रहालयाच्या मुख्य दालनातून बाहेर आल्यानंतर मागील बाजूस असलेला अथांग समुद्र तुम्हाला पुनश्च बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाच्या विशालतेचा प्रत्यय देतो. बाहेर आल्यानंतर चविष्ट खाण्यापिण्याची व्यवस्था असलेले कॅफेटेरिया तुम्हाला त्या संपूर्ण संग्रहालयाचं नयनरम्य दृश्य अनुभवण्यास प्रोत्साहित करतात आणि खऱ्या अर्थानं तुम्ही या बुलंद व्यक्तीच्या आयुष्यपटाचा प्रभाव हृदयात साठवून बाहेर पडता. हेच खऱ्या अर्थानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं खरं वैशिष्ट्य. जय हिंद, जय महाराष्ट्र. Architecturally, this building does not try to fall into the rat race of the tallest or the largest or the biggest statue. Architecturally, what we have tried to do next is follow the personality and the values of Balasaheb. The project is due to be completed middle of next year, but architecturally, next, and this was inaugurated last year with by Uddhavji. This has three components. One is the entrance block that leads the visitor into the kund. The idea of a kund is that people who have great devotion and respect for Balasaheb can actually walk towards the center of the earth, and the building and the museum is really in like a garbhagriha, in the garb of the bhumi with which he was so closely affiliated. The building does not aspire to be tall or large or massive, but it's sensitive in the fact that not a single tree has been cut. It respects both the heritage regulation because of the mayor's bungalow as well as being on the edge of the sea. And yet it creates and gives back to the Mumbaikar an open space by the sea that was earlier only relegated to VIPs. So by this, we hope that the museum will open to the public and allow the public to enjoy the spectacular view of the sea and to enjoy the garden that earlier was only meant for VVIPs. This is the view of the entrance block. You come in through here. There are 2-level basement parkings. Next please. And here we enter the kund, which will be carved into the earth, and like the personality of Balasaheb, there is no artifice to it. There is rough concrete, exposed concrete, and granite, strong without having any artifice. These steps lead to the underground museum,
and visitors would then move around the garden, which will be planted with indigenous species, into the visitor center. A courtyard with trees becomes the public facilities, the cafeteria, and walking this would allow children and older people to sit by the sea and enjoy the beauty of this place and yet be able to take away the message that Balasaheb had. Construction is underway. The structural work is due to be completed very shortly, and we hope to have the building complete by May next year. या ठिकाणी आमच्या स्मारक समितीचे मार्गदर्शक उद्धव साहेब, त्याचप्रमाणे समितीचे अध्यक्ष आदित्य ठाकरे हे सुद्धा आहेत. मी माननीय उद्धवजींना त्यांचं मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो. येत्या 17 तारखेला 10 वर्ष पूर्ण होतील. 10वा स्मृतिदिन आहे शिवसेना प्रमुखांचा, बाळासाहेबांचा. साहजिकच आहे, म्हणता म्हणता 10 वर्ष उलटून गेली. स्मारकाचा विषय मध्ये मध्ये चर्चेला येतो. नेमकं स्मारक कधी होतं आहे, नेमकं स्मारक कसं होणार आहे, याबद्दल अनेकांच्या मनामध्ये कुतूहल आहे. आणि म्हणून आज एका अशा टप्प्यावरती आपल्या सर्वांच्या माध्यमातून जनतेला माहिती मिळावी, हा आजच्या आपल्या भेटीमागचा उद्देश आहे. आत्ता आपण प्रेझेंटेशन पाहिलं. हे प्रेझेंटेशन एक ज्याला बेसिक म्हणतो आपण, अशा स्वरूपाचं ते प्रेझेंटेशन आहे. नेमकं तिथे आणखीन ज्या काही गोष्टी आपण करणार आहोत, त्या सर्व करण्यासाठी आपल्या सगळ्यांची मदत आणि सहकार्य हे अपेक्षित आहे. कारण गेल्या 2-4 वर्षामध्ये अनेक बैठका आम्ही घेतल्या. अनेक काही प्रसिद्ध व्यक्ती ज्या म्युझियमच्या बाबतीमध्ये काम करत आहेत त्यांच्याबरोबर चर्चा झाली. टेक्नॉलॉजी कोणती असावी, माध्यमं कोणती असायला पाहिजे, नेमकं ज्याला आपण मुद्दे म्हणतो ते काय असायला पाहिजेत. कारण शिवसेना प्रमुखांनी अनेक भाषणं दिली. ती भाषणं केवळ द्यायची म्हणून दिलेली नाहीत, तर जनतेमध्ये एक जागृती येण्यासाठी आणि महाराष्ट्राला, हिंदुस्थानला काहीतरी देणारी ती भाषणं आहेत. अनेक जण मला विचारतात की इथे पुतळा कुठे असेल. मी त्यांना सांगतो की इकडे पुतळाच नसेल. त्याला म्हणजे काय, त्यांना मी सांगते की माझी जी कल्पना आहे, पुतळा म्हणजे स्मारक नाही. तसंच हे नुसतं एक संग्रहालय नाही आहे की नुसते फोटो आणून चिकटवले, त्यांची कार्टून्स आणून चिकटवली, आमच्याकडे ज्या काही बाळासाहेबांच्या वस्तू आहेत त्या आणून ठेवल्या म्हणजे संग्रहालय. ते संग्रहालय होतं. हे म्युझियम म्हणजे स्फूर्तिस्थान असणार आहे, प्रेरणा देणारं स्थान असणार आहे. शिवसेना प्रमुखाने आयुष्यभर जे कार्य केलं तेच कार्य हे त्यांचं स्फूर्तिस्थान पुढचे अनेक वर्ष करणार आहे. आणि म्हणून आज आपण नेमके कुठे आहोत याचं कारण काहीसा जो एक लोकांना वाटतं की वेळ लागतो आहे, तो वेळ एवढ्यासाठी आहे. एक तर ती जागा अशी आहे की तिथे महापौर बंगला, ज्याचा उल्लेख सुभाष देसाई साहेबांनी केला की वारसा वास्तू किंवा हेरिटेज वास्तू आहे. या हेरिटेज वास्तूबद्दल काही नियम आहेत. त्या वास्तूच्या मध्ये, म्हणजे ज्याला लाईन ऑफ साईट म्हणतो, मध्ये एकही असं बांधकाम येता कामा नये. त्याच्यानंतर त्या वास्तूला सुद्धा आम्ही कुठेही धक्का पोचला असं काही काम करत नाही आहोत. जागा आहे, पण जागा आहे म्हटल्यानंतर पुन्हा CRZचा कायदा आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून मग जी जागा उपलब्ध करायची आहे या प्रेरणास्थानासाठी, ती जमिनीखाली आपण केलेली आहे. आता जमिनीखाली करताना बाजूला समुद्र आहे आणि समुद्राचा जोर रेटा एवढा प्रचंड असतो याची तुम्हाला कल्पना आहे. तर त्या समुद्राच्या पाण्यापासून आणि त्या दाबापासून एक संरक्षक भिंत म्हणा किंवा त्या संग्रहालयाला काही धोका पोचणार नाही अशा पद्धतीने दक्षता घेऊन हे बांधकाम करावं लागतंय.
आणि मग भूमिगत ते बांधकाम केल्यानंतर येण्या जाण्याचा एक मार्ग तो सुद्धा सहज साध्य असला पाहिजे. आणि मला खरंच आबाजी आपको धन्यवाद देना चाहता हूँ, कारण ज्या काही सुरुवातीला आपण एक स्पर्धा घेतली ज्याचाही उल्लेख देसाई साहेबांनी केला, त्याच्यामध्ये आबाजींनी जे काही प्रेझेंटेशन केलं ते आम्हाला सर्वांना, सर्व कमिटीला सर्वोत्तम वाटलं, म्हणून ते काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. आता हे काम पूर्ण झाल्यानंतर जो आजचा महत्त्वाचा भेटीचा भाग आहे तो हाच आहे की राज्यभरामध्ये शिवसेना प्रमुख फिरले, ठिकठिकाणी त्यांनी सभा घेतल्या. अनेक जणांनी आपल्या पत्रकारितेच्या आजच्या पिढीने सुद्धा, आपल्या आधीच्या पिढीने सुद्धा बाळासाहेबांचे दौरे कव्हर केलेले आहेत. त्याच्यावरती काही ना काही आपली मतं व्यक्त केलेली आहेत. मी मध्ये एक दोन पत्रकार म्हणजे वृत्तपत्रांचे संपादक आहेत त्यांच्याशी सुद्धा बोललेलो आहे. त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला बरंच सहकार्य मिळतं आहे. म्हणजे त्या काळातले फोटो आहेत, बातम्या आहेत, मग सुरुवातीच्या काळातले मोर्चे होते, मग सीमा आंदोलन आहे, अनेक गोष्टी आहेत. दसरा मेळाव्याची भाषणं आहेत. आज नाही म्हटलं तरी बरीचशी भाषणं ही आपल्याकडे उपलब्ध आहेत, पण साहजिकच आहे सगळी भाषणं उपलब्ध नाही आहेत. कारण ग्रामीण भागातली भाषणं असतील, सुरुवातीच्या काळातली भाषणं, म्हणजे आपल्याला माहिती आहे शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा 1966ला झाला, त्या मेळाव्यातलं भाषण आपल्याकडे उपलब्ध आहे. पण नंतरच्या काळातली काही भाषणं ही अजूनही उपलब्ध नाही आहेत, कारण तेव्हा रेकॉर्डिंग सिस्टीम ही आत्तासारखी सहज साध्य नव्हती. आता मोबाईल ऑन केला तरी कोणी कोणाचं स्टिंग ऑपरेशन करू शकतो, तर तसं नाही आहे. त्यावेळेला रेकॉर्डिंग हे थोडंसं कठीण काम होतं. स्पूलवरती रेकॉर्डिंग केलं जात होतं आणि ती काही भाषणं मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मार्मिकचे सुद्धा अंक, बरेचसे अंक उपलब्ध झालेले आहेत, काही अंक अजूनही उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करतोय, कारण तो सगळा काळ हा एक वेगळा होता. मी मागे माझ्या एका मनोगतात म्हटलं होतं की जेव्हा एखाद्या वेळेला एखादी घटना घडत असते तेव्हा आपल्याला त्याचं महत्त्व त्या क्षणाला वाटत नसतं की याचं ऐतिहासिक मूल्य काय असणार आहे. आम्ही सगळेजण शिवसेना प्रमुख कार्टून काढत असताना ते पाहत पाहत लहानाची मोठी झालो, आणि कार्टून ब्लॉकमेकरकडे गेलं की आपलं काम संपलं, म्हणजे कार्टूनचं काम संपलं. मग ते छापून यायचं गुरुवारी, ते गुरुवारी छापून आलं की त्याचं काम ते कार्टून म्हणून जनतेमध्ये पुढे सुरू व्हायचं. तर तो सगळा कालखंड होता, हा एक वेगळा भारावलेला होता. त्याच्यातली काही कार्टून्स ओरिजिनल आजसुद्धा आपल्याकडे आहेत, पण मार्मिकचे सगळे अंक आम्ही प्रयत्न करतो, बरेचसे अंक मिळाले. त्याच्यातून ते फटकार हे पुस्तक स्वतः शिवसेना प्रमुखांच्या देखरेखीखाली आपण प्रसिद्ध करू शकलो, याचं मला एक खूप समाधान आहे. त्यांनी काही काही व्यंगचित्र निवडली, ती त्या फटकारे पुस्तकात आली. अजूनही बरीचशी व्यंगचित्र ही आहेत आणि ती संदर्भ त्याचा व्यवस्थित घेऊन मग ह्या संग्रहालयामध्ये किंवा प्रेरणास्थानामध्ये ही आपण लोकांना दाखवणार आहोत. भाषणं उपलब्ध असतील, काही व्हिडिओ उपलब्ध आहेत, त्याच्यानंतर काही जणांच्या आठवणी आहेत, अनेकांनी व्यक्त केलेली त्यांची मतं आहेत. तर ह्या सगळ्यांचं एकत्रीकरण करून एक जिवंत अनुभव ह्या प्रेरणास्थानामध्ये किंवा स्फूर्तीस्थानामध्ये आपल्याला द्यायचा आहे, की जेणेकरून कोणी, मी तर असा विचार करतो की हे नेमकं ह्या प्रेरणास्थानाचा उद्देश काय असेल, तर जो कोणी खचला असेल, असं वाटलं असेल की आता मी हारलो आयुष्याची लढाई, पण एकदा तरी का होईना शिवसेना प्रमुखांचं हे स्मारक मी बघून येतो. ते बघून आल्यानंतर मात्र तो ताटपाटकण्याने उभा राहायला पाहिजे की मी आता संकटाला घाबरणारा नाही, मी जे समोर संकट आलेलं आहे त्याच्यावरती मात केल्याशिवाय राहणार नाही, एवढी प्रेरणा देण्याचं काम ताकदीने हे प्रेरणास्थान करेल. अशा प्रकारचं आपल्याला ते केंद्र करायचं आहे. म्हणून आजपर्यंत आपण कुठे आलेलो आहोत, कुठपर्यंत आलेलो आहोत, ही माहिती आपल्या माध्यमातून मी जनतेला देत असतानाच आपल्याला सुद्धा, म्हणजे इकडे प्रिंट मीडियाची लोक आहेत, इलेक्ट्रॉनिक माध्यम आहेत, यांनी सुद्धा अनेक शिवसेना प्रमुखांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत, त्यातले बरेचसे आपल्याकडे आहेतही. पण परत एकदा सगळ्यांना आजच्या निमित्ताने एक आवाहन करतो आहे, विनंती करतोय की आपल्याकडे शिवसेना प्रमुखांसाठी सांगण्यासारखं जे काही असेल, फोटो असतील, बातम्या असतील, मुलाखती असतील, आणखीन काही आठवणी असतील, ते कृपा करून वेळेमध्ये जर का आमच्यापर्यंत पोहोचवल्या तर एक सर्वोत्तम असं, मी पुन्हा पुन्हा संग्रहालय म्हणत नाही, प्रेरणास्थान आपण निर्माण करू शकतो. आणि जे काम शिवसेना प्रमुखाने आयुष्यभर केलं तेच काम पुढच्या अनेक वर्षानुवर्ष हे प्रेरणास्थान करत राहील, याची मला खात्री आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि आपल्या सहकार्याची अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सूचना आहे का? मी तुम्हाला आधीच सांगितलं ना की ही एक ढोबळमानाने तुम्हाला मांडणी दाखवली. कारण ज्या वेळेला निवेदन चालू होतं तेव्हा आपण बघत असाल की भिंती रिकामी आहेत, मोजकेच फोटो आहेत. हे म्हणजे स्मारक, अंतिम स्मारक नाही आहे. त्याच्यात काय काय होणार आहे हे एक दाखवण्याचा आजचा हा प्रयत्न आहे. आत्ता जे काय दाखवलं हे स्मारक असंच होणार आहे असं नाही आहे. याच्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल सगळे मी म्हटलं ना जिवंत अनुभव असेल. फक्त आत्ता तुम्ही असं म्हणा की स्पेस मॅनेजमेंट, एक मांडणी कशी झालेली आहे आणि त्या सगळ्या भिंती रिकाम्या आहेत, त्या रिकाम्या भिंती बोलायला लागतील. त्याच्यानंतर प्रत्येक आमचं तर मत असं आहे की लँडस्केपमध्ये सुद्धा बाळासाहेब दिसले पाहिजेत. अशा प्रकारचं ते असणार आहे. साहजिकच आहे, हे खूप विचारपूर्वक आणि खूप जणांशी चर्चा करून 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 आपण ठरवतोय. आणि म्हणून एक सुद्धा गोष्ट अशी राहू नये की ती दाखवायची राहून गेली. तर आज मी तुम्हाला पुन्हा एक, बरं झालं तुम्ही हा प्रश्न विचारला, कारण अनेकांना असं वाटेल आणि आपल्या माध्यमातून जी जनता बघत असेल त्यांना वाटत असेल हे काय, हे स्मारक एवढंच आहे. असं नाही आहे. हे एक तुम्हाला स्पेस मॅनेजमेंट म्हणजे साधारणतः तिकडे आपण कशी जागा निर्माण केलेली आहे ती निर्माण झालेली जागा दाखवते. आता ती एक पोकळी आहे, ती पोकळी आपल्याला भरायची आहे. मग त्याच्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येईल, ऑडिओ व्हिज्युअल सगळे येतील, भाषणं ऑडिओसुद्धा येतील, काही भाषणं व्हिडिओ आपल्याकडे आहेत ते येतील, आणखीन त्याच्यात होलोग्राम वगैरे आणखीन काय करता येईल का, ह्या सगळ्या गोष्टीवरती काम सुरू आहे. साहेब, आवश्यक असेल तिकडे शिल्पकला पण येईल. म्हणजे मी आत्ता जो तुम्हाला सांगितलं की पुतळा नसेल, कदाचित वाटलं की अरे नाही ह्या प्रकारचा पुतळा असावा, येऊ शकतो. पण आत्ता पुतळ्यावरती फोकस नाही करत आहोत, कारण एकदा पुतळा केला की बाकीच्या गोष्टी थोड्याशा बाजूला पडतात. साहेब, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या स्मारक निर्माण करण्यामध्ये करण्यात येणार आहे. स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे भाषण करताना ते दिसतील का? असं एक ॲग्मॉन्टेड जे तंत्रज्ञान आहे त्याचा वापर केला जाईल का? म्हणजे शिवसैनिक जे येतील स्मारक पाहायला त्यांना स्वतः बाळासाहेबांचं भाषण जे आहे ते पाहता येईल आणि ऐकता येईल. हो, ऐकायला येणारच ना. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, याच्यासाठी काही इतर ठिकाणी जगामध्ये सुद्धा इतर काही स्मारकं आहेत, त्यांचं सुद्धा एक ऑनलाईन अभ्यास आमचा सुरू आहे. कारण प्रत्येक ठिकाणी फिरणं हे काय कठीण आहे. तर कुठे ऑडिओ ऐकायला येईल, कुठे व्हिडिओ आपल्याला बघायला मिळेल. काय एवढं केल्यानंतर बाळासाहेबांच्या भाषणामधली काही वाक्य ही हायलाईट केली जातील. त्याच्यानंतर सगळी भाषणं ही जो अभ्यासक असेल किंवा ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल त्याला ऐकण्यासाठी सगळीच्या सगळी भाषणं उपलब्ध असतील. व्हिडिओ असतील ते सगळी भाषणं व्हिडिओ रूपामध्ये पाहायला उपलब्ध असतील. तर असं सगळं ते पुढे, आता ह्याच्या पुढे बघा, टेक्नॉलॉजी आत्ता माझ्यासमोर दुय्यम विचार आहे. कारण मूळ गाभा, त्या टेक्नॉलॉजीनी मूळ जो गाभा आहे तो मारता कामा नये. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी किती वापरायची हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आम्ही नंतर विचार करणार आहोत. की असं नको व्हायला की हे टेक्नॉलॉजीचं म्युझियम झालं, कारण टेक्नॉलॉजी दर दिवसांनी पुढे जाते. आपने कहा कि जो भी व्यक्ति जिसने उम्मीद खो दी होगी, जब भी इस स्मारक प्रेरणा स्थान के भीतर जाएगा उन्हें नई ऊर्जा, नई आशा मिलेंगी. आप जिस तरह से बाळा साहब की शिवसेना फिलहाल जो पिछले 3 महीने से वाकया हुआ, आप भी अंडर कंस्ट्रक्शन भले ही, लेकिन जब भी आप गए होंगे तब आप कितनी ऊर्जा के साथ वहां से बाहर आए? मेरी ऊर्जा कभी कम नहीं होती क्योंकि बाला साहब मेरे भीतर है, तो इसलिए मुझे बाहर की ऊर्जा की आवश्यकता नहीं लगती. थैंक यू. का आंदोलनाची का मारामाऱ्या? मग नाही, तो एक कालखंड मी तुम्हाला तेच सांगितलं. म्हणून ह्याच्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. मी तुमच्यासमोर येताना आम्ही बोलत होतो की तो जो कालखंड होता फेब्रुवारी 1969 ते पुढचे 3 महिने जे आंदोलन सीमा प्रश्नासाठी झालं होतं, 10 दिवस मुंबई जळत होती आणि शिवसेना प्रमुख, त्याच्यानंतर त्यांच्यासोबत मनोहर जोशी होते, दत्ताजी साळवे होते, यांना येरवडाच्या तुरुंगामध्ये जेलमध्ये ठेवण्यात आलं होतं, तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. आणि मध्यरात्री तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांचा निरोप घेऊन ते बाळासाहेब म्हणाले की मनू अमरसी, हो ना, आणि मधू मेहता हे दोघं जण तिकडे गेले. आणि मग अर्ध्या रात्री बाळासाहेबांनी एक निवेदन केलं होतं की सगळ्यांनी मुंबई शांत करा. आणि त्याच्यानंतर मुंबई शांत झाली, कारण तोपर्यंत पोलिसांना वगैरे मुंबई आटोक्यात येत नव्हती. आता तो जो सगळा कालखंड आहे ना, तो मला तुमच्याकडनं काही फोटो जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तुमच्या आर्काइव्हमध्ये किंवा त्यावेळच्या बातम्या असतील, ह्या सगळ्या पाहिजेत. म्हणून मी म्हटलं ना की आता तुम्ही
जर मी असं म्हटलं तर वावगं ठरू नये की तुम्ही सगळेजण आता या स्मारक समितीचे सहकारी आहात, सहकारी आहेत आणि आपल्याला मिळून हे स्मारक करायचंय. उद्धवजी एक सेकंड. उद्धव मी काढलेले जर आवश्यक असतील तर जरूर असतील. केवळ मी काढलेत म्हणून तिकडे असणार नाही. तर मी काढलेले जर आवश्यक असतील तर जरूर असतील. जे आवश्यक असेल ते असेल. उद्धव जी, दो चीजें हैं. पहला तो होलोग्राम में बाला साहब को जो लोग पहले से जो जानते हैं या जो नई पीढ़ी जानना चाहती है, कई बार उनको सामने से देखना चाहती है या उनके बातचीत करने के जो विजुअल्स हैं, ऑडियो विजुअल्स तो ठीक है, लेकिन होलोग्राम के जरिए सामने बाला साहब बात कर रहे हैं, इस तरीके की टेक्नोलॉजी को क्या उसमें लाया जाएगा? पहला नहीं, इसलिए मैंने कहा ना कि टेक्नोलॉजी मेरे लिए इतनी टेक्नोलॉजी इसके ऊपर हावी नहीं होनी चाहिए. टेक्नोलॉजी हावी नहीं होनी चाहिए. और ये भी देखने की आवश्यकता है कि होलोग्राम, क्योंकि अब जो हमारे हाथ में उपलब्ध बाला साहब जी के फोटो है या भाषण है, उसके ऊपर से होलोग्राम ठीक तरीके से बन सकता है क्या, वो भी एक देखने की आवश्यकता है. अदरवाइज ऐसे हो जाएगा कि कुछ भी दिखाना है इसलिए आपने दिखा दिया. वैसे नहीं चाहता हूँ मैं. दूसरा ये सवाल है कि 92-93 में जब मुंबई में दंगे हुए थे, बाला साहब ने उस समय में किस तरीके से उस पूरे दंगों पर कंट्रोल किया या मैं एक सरकार बात की बताऊं तरफ से आपको, जो मदद हुई? ये जो सारे आपके मन में आज प्रश्न है, इसका मतलब आप वो वहां देखना चाहते हैं. बराबर है. तो जैसे आपने पूछा तो ये सारी चीजें मैं आपको एक रिक्वेस्ट करता हूं कि आपके माध्यम से आपके क्या कहूँ मैं, इलेक्ट्रॉनिक माध्यम असतील किंवा आपले प्रिंट मीडिया, आपके ऑफिस में, आपके आर्काइव्स में जो भी कुछ चीजें होंगी आप कृपा कर कर लाके दीजिए. उद्धव साहेब, हे सगळे प्रश्न झाले ते एक राजकीय प्रश्न विचारायचा होता. काल राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी त्याला उत्तर ते दिले होते. स्मारकात नाहीये. आज हा, सर, स्मारकाची म्हणजे देसाई साहेबांनी सांगितलं की- अजय विचारा ना. तुमचा सहभाग मोठा असणार आहे. बरं बोला. या संग्रहालयात बघायला मिळेल का? मी तुम्हाला काय म्हणतोय, आता तुम्ही सगळेजण वेगळे विषय बोलायला लागलात. म्हणजे एका माणसाचं हे काम नाही आहे. तुम्हाला मी पुन्हा एक विनंती करतो की तुमच्या मनातले बाळासाहेब हे मला इथे पाहिजेत. आणि म्हणून तुम्ही आता एक बंदचा विषय घेतला. तुम्ही 1969च्या सीमा आंदोलनाचा घेतला, त्याने 92-93चा घेतला, आणखीन कुठला असेल. हे सगळे विषय हे मला तिकडे आणायचे आहेत. म्हणून तुम्ही प्रश्नांची उत्तर घेऊन माझ्याकडे या की हे आमच्याकडे हे इकडे असावं, किंवा काही सूचना द्या की ज्या आपण त्याच्यामध्ये इतरांकडनं उपलब्ध करून घेऊ. खटले जे होते म्हणजे हिंदुत्वाच्या प्रश्नावर नाही, आता बाबरी मशिदीचा खटला, त्यानिमित्ताने बाळासाहेब अयोध्येला एकदा गेले होते कोर्टामध्ये, आपल्या लखनौला गेले होते. तर आता तिथल्या पेपरमध्ये काही फोटो आले असतील तर ती कात्रण आणि ते फोटो जर तुमचा संपर्क असेल, आम्ही तर करतोच आहोत, पण तुमच्या माध्यमातून जर का ते मिळाले तर ते आपल्याला पाहिजेत. म्हणजे आपण सगळे मिळून हे एक स्मारक करायचंय. उद्धव साहेब, या स्मारकासाठी राज्य सरकारकडून काही मदत होते का? हो, त्याच्याबद्दल सुभाष देसाईजी व्यवस्थित सांगतील. नाही, त्यांना व्यवस्थित कळू द्या. एक मिनिट, हा प्रश्न जरा पुढे घेऊ. म्हणजे मी एकदा माईक घेतला की त्यांच्याकडनं परत मला माईक घ्यायला नको. आत्ताच्या प्रथेप्रमाणे उत्तर दिलं तर लवकरात लवकर. नहीं, असं नहीं है. ऐका सांगतो. साधारणतः ये काम कब तक पूरा हो जाएगा, ये अपना कंस्ट्रक्शन का? या येत्या म्हणजे पुढच्या मे पर्यंत बांधकाम पूर्ण होईल. पण तोपर्यंत माझी अशी इच्छा आणि अपेक्षा आहे की आपल्याकडे तिकडे डिस्प्ले कशा पद्धतीने करायचे, कोणते मुद्दे आले पाहिजेत, ह्याची आत्तापासून जर का आपण तयारी केली तर टेक्नॉलॉजी नीट ठरवता येईल. आणि मग कन्स्ट्रक्शन करतानाच काय वायरिंग वगैरे जे काय करणं गरजेचं आहे ते करायचे. कारण एकदा कन्स्ट्रक्शन झाल्यानंतर त्याच्यामध्ये शक्यतो तोडफोड होऊ नये म्हणून लाइटिंग कसं असायला पाहिजे, प्रेझेंटेशन ऑडिओ सिस्टीम कुठे असायला पाहिजे, व्हिडिओ सिस्टीम कुठे असायला पाहिजे, मग कॅमेरा किंवा प्रोजेक्टर कुठे आतमध्ये ठेवता येईल, ह्या सगळ्या गोष्टी ठरवायच्या असतील तर हे सगळं आपल्याला साधन सामुग्री आहे ती लवकरात लवकर आपल्या हातात पाहिजे. मी मुख्यमंत्री असताना नाही झालेलो, माझ्या आधी झालेलं भूमिपूजन.
हा गणेश पूजन झालं ते बांधकामाची सुरुवात झाली. उद्धव साहेब, आधी थांबा ना, तुम्ही आधी पुढे धावण्याच्या आधी मी सांगतोय तर आणून द्या ना मला. उद्धव साहेब, आपण एक म्हणालात की या स्मारकामध्ये पहिला नगरसेवक असेल, पहिला आमदार असेल. ऐका हो, एक मिनिट. ह्या ह्याच्यामध्ये एकूण शिवसेनेची वाटचाल असणार आहे, जी जशी झाली तशी असेल. माझा पुढचा प्रश्न असा आहे की शिवसेनेचे सर्व मुख्यमंत्री त्या ठिकाणी शिवसेनेचेच सर्व मुख्यमंत्री असतील, शिवसेनेचं नाव घेऊन तोतेगिरी करणारे नसतील. नाही, तुम्ही जो मागाशी प्रश्न विचारलात की मी करणार का, मी म्हणेन शिवसेनेचा मुख्यमंत्री कदाचित करू शकेल. ते जाऊ दे, त्या राजकारणात मला जायचं नाही, कारण मला या स्मारकाचं महत्त्व हे फार मोठं आहे. आणि त्याच्यामुळे मी कृपा करून आपल्याला विनंती करतो की राजकीय पक्ष कृपा करून आता विचारू नका. आपण या स्मारकासाठी मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या सगळ्यांकडे मी सहकारी म्हणून बघतोय. ना, माझ्याकडचे सगळे प्रश्न झाले. तुम्ही मुद्दा सोडू नका. उद्धव जी, चूंकि बाला साहब के उस समय जो भी सहयोगी रहे एनडीए में, चाहे वो अटल जी हो, जो भी थे वो सारे आएंगे. जो इतिहास है उसके साथ कोई छेड़ाछेड़ी होगी नहीं. जो भी हुआ, वो है, जो है, वो जैसे के वैसे आएगा. इस पूरे कंस्ट्रक्शन में ऊपर मतलब ग्राउंड लेवल या उसके नीचे ही सारा कंस्ट्रक्शन है क्या? इस पूरे स्मारक स्थल में ऊपर कोई कंस्ट्रक्शन नहीं होगा? ऊपर सिर्फ अपनी बाजू की बिल्डिंग दिखा है ना, वो आपने एक प्रेजेंटेशन में आया ना, जैसे जहां से हम एंट्री करते हैं तो उसके लेफ्ट साइड में वो रहेगा एक. मला वाटतं एक मजली असेल ना, ग्राउंड+1 ग्राउंड+1 रहेगा, जैसे हम गेट के बाजू में. सांगता येत नाही तोपर्यंत पहिला पंतप्रधानही असेल. ते सोडून द्या, मला त्याच्यात जायचं नाही. एक सांगतो तुम्हाला की हे स्मारक शेवटी शिवसेना म्हणजे काय, तर शिवसैनिक आहेत म्हणून शिवसेना आहे, हे बाळासाहेब स्वतः सांगायचे. त्याच्यामुळे हे शिवसैनिकांचंच असणार आहे आणि सर्वसामान्य शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनता. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगतो, जे कार्य शिवसेना प्रमुखांनी आपल्या आयुष्यभर केलं तेच कार्य हे केंद्र जे आहे स्फूर्ती केंद्र हे पुढच्या पिढ्यांसाठी करेल. सर, एक मिनिट, मला वाटतं आता या सर मध्यवर्ती निवडणुका होतील अशी चर्चा पुन्हा एकदा झालं तर त्याही या स्मारकात येतील. ठीक आहे, मला वाटतं नाही, आपल्याला ह्या स्मारकाच्या कामासाठी शासनाचं सहकार्य असा आपला प्रश्न होता. शासनाचं पूर्ण सहकार्य या स्मारकासाठी होत आहे. किंबहुना ह्या स्मारक उभारण्याची संपूर्ण कल्पना ही राज्य शासनातर्फेच अंमलात येत आहे. राज्य शासनानं याला लागणारा निधी मंजूर केलेला आहे. त्याला अंमलबजावणी करणारी यंत्रणा म्हणून MMRDAला नियुक्त केलं आहे आणि MMRDA आता पुढचे सगळ्या गोष्टी आहेत ते करत आहे. टेंडर काढणं, कामाचे कार्यादेश देणं, कामावर लक्ष ठेवून ते पूर्ण करणं, त्याच्यावर देखरेख ठेवणं, ही सगळी कामं आता अंमलबजावणी यंत्रणा म्हणून MMRDA करत आहे. आणि जे काही वेळापत्रक ठरवलं आहे त्याप्रमाणे ती सगळी कामं पूर्ण होतात. आता हा पहिला बांधकामाचा टप्पा या एप्रिल-मे महिन्यात पूर्ण होऊन त्याच्यापूर्वीच आतमध्ये जी काही मांडणी करायची आहे, जे स्मारक खऱ्या अर्थानं जे सादर करायचं आहे त्याचं काम सुरू होईल आणि आमच्या डोळ्यासमोर साधारण मार्च अखेर 2023च्या वर्षाच्या शेवटापर्यंत पुष्कळचं काम हे पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यानंतर ते जनतेसाठी खुलं होईल. त्यामुळे संबंध आतापर्यंतची वाटचाल, खरं तर जेव्हा बांधकाम हे सुरू झालं त्यानंतर कोविडचा प्रादुर्भाव होता मोठ्या प्रमाणावर. त्यानंतर आता यावेळेचा पाऊससुद्धा खूपच झाला आणि अतिवृष्टीमुळे काही दिवस काम बंद ठेवावं लागतं. ह्या अडचणी असतानासुद्धा बऱ्यापैकी वेग ठेवण्यात आलेला आहे आणि वेळेपूर्वीच किंवा वेळेनुसार हे काम आता पूर्ण होतं आहे. कुठलीही अडथळा नाही. सर्व परवानग्यासुद्धा याला मिळालेल्या आहेत.
आताचं जे काम आहे बांधकामाचं, जे टाटा प्रोजेक्ट्सना MMRDने टेंडर काढून दिलं ते 181 कोटींचं आहे. आणि संपूर्ण ह्या स्मारकासाठी यापूर्वीच राज्य मंत्रिमंडळानं सुमारे 400 कोटींची तरतूद करून ठेवलेली आहे एकंदर. त्यापैकी पहिल्या टप्प्याचं 181 कोटीचं काम आता जे सुरू आहे ते टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेड ही ठेकेदार कंपनी करते.